अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार। कोणती शिवसेना असली कोणती शिवसेना नकली याचा निर्णय महाराष्ट्राने दिलाय। अमित शहांचा उद्धव ठाकरे शरद पवारांना टोला। नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळ कारवाई प्रकरणातील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित। 7 दिवसात कारवाई न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा। राज्यभरात जीबीएसची एकूण रुग्णसंख्या 215 वर। एकूण रुग्णांपैकी 153 रुग्णांना डिस्चार्ज, तर काल 2 नवीन संशयित रुग्णांची नोंद। म्हाडाची लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी। कोकण मंडळाच्या 2000 घरांसाठी लॉटरी निघणार। चितळसर येथील सर्वाधिक 1173 घरांचा समावेश असणार। जुना कसारा घाट सोमवारपासून 6 दिवस बंद। दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्याचा निर्णय। सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाहतुकीसाठी घाट बंद राहणार। महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज लढत। दुपारी 2:30 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामन्याला सुरुवात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।